हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या AGS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची माहिती 2025-26च्या संच मान्यतेनुसार पुणे महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांचा तपशील काय आहे, रिक्त पदे किती आहेत, एकूण जागा किती, या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. आणि हे 2025 आणि 26च्याच संच मान्यतेनुसार आपल्याला 2025च्या शिक्षक भरतीमध्ये जागा येणार आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्हाला ही अत्यंत अद्ययावत अशी ही माहिती आहे आणि ह्याच रिक्त पदांच्या तपशील आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जो कोणी नवीन असेल चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्य माहिती देईन. आता इथून दररोज एक व्हिडिओ मी 25-26च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदांचा तपशील प्रत्येक जिल्ह्यानुसार महानगरपालिकेनुसार मी टाकत जाईन, जे माझ्याकडे माहिती आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, चला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पहा मित्रांनो, पुणे महानगरपालिकेचा हा RTI आहे. याच्यामध्ये माझ्याच नावानं RTI स्वतःच्या मी टाकलं होतं. त्या संदर्भामध्ये पहा, 18 तारखेला हे पत्र निर्गमित झालेलं मित्रांनो. मला 3 दिवस अगोदर भेटलेलं आहे, म्हणजे बाय पोस्ट पण आले आणि मेल पण वरती पण आले नंतर. ठीक आहे, 18 तारखेला 18/3/2026. आता लेटेस्ट ही मार्च महिन्यातली माहिती आहे. आज 28 तारीख आहे. 10 दिवस अगोदर हे पत्र झाले. 3-4 दिवसात घरी आलेलं आहे मला, म्हणजे 5-6 दिवसात मला भेटले, म्हणजे असं नाही का. तर पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत मी 23/2 म्हणजे मागील महिन्यामध्ये मी टाकला होता RTI. पहा, याच्यामध्ये 2005 हे काही महत्त्वाचं नाही, फक्त संच मान्यतेनुसार काय प्रश्न तरी सन 2025च्या संच मान्यतेप्रती आपणास 18/3/2026 रोजी आपले ईमेलवर पाठवण्यात आलेल्या आहेत. थोडंसं मला पाहण्यात उशीर झाला मेल, परंतु 18 तारखेलाच आपल्याला मेल भेटलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, 18 तारखेलाच मेल भेटलेला आहे, पण थोडंसं मला ईमेल ID चेक करण्यामध्ये मला उशीर झाला. ठीक आहे, तो काही महत्त्वाचा नाही. परंतु आता हे आपण पाहूया. अमृत बबलादी या सरांनी आपल्याला RTI पाठवला. जनमाहिती अधिकारी उपाधीक्षक माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका यांनी या सरांनी पाठवलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, हे ॲड्रेस आहे शिवाजीनगरच्या, म्हणजे पुणे महानगरपालिकेचं हेड ऑफिस आहे, जे शिरोळे भवन, ज्याला आपण जे हायकोर्ट आहे, जे पुण्याचं कोर्ट आहे त्याच्या बाजूलाच आहे मित्रांनो. ठीक आहे, आता हे संच मान्यता 25-26ची असते कशी, तुम्हाला एकदा हे अगोदर सांगतो, नंतर रिक्त पदांचा तपशील किती आहे ते सांगणार. स्कूल ऑफ एज्युकेशन स्पोर्ट्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. काय आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन सेकंडरी स्कूल म्हणजे माध्यमिक. टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ संच मान्यता सन 2025-26, म्हणजे हे लेटेस्ट असं हे असते पुणे. मग पूर्ण म्युन्सिपल कॉर्पोरेशन, मराठी मीडियम, पुणे सिटी नाही का, CRC नंबर असे हे असतात. क्लासरूम काय, HSC पोस्ट 8 to 12 शिफ्ट नो असा पूर्ण ड्राफ्ट असते. सूचना दिसते संच मान्यतेला 25-26ची संच मान्यता. मग याच्यामध्ये पूर्ण वर्किंग नाही का, 80%, 60%, 40% जे काही संस्था आहेत आणि 100% जे आहेत, असं जे पूर्ण ड्राफ्ट असते. आणि विनाअनुदानित किती आहे, परमनंट अनएडेड किती आहे, काही विनाअनुदानित किती आहेत, सेल्फ फायनान्स म्हणजे स्वयंसहाय्यित किती आहेत, असे सर्व हेड असते माहिती. याच्यामध्ये हेडमास्टर, असिस्टंट हेडमास्टर, सुपरवायझर, पूर्ण ही पद विषयानुसार. आर्ट म्युझिकचं पण याच्यामध्ये आहे, स्पेशल क्राफ्ट पण आहे अदरमध्ये. ठीक आहे, स्पेशल शिक्षकमध्ये स्पोर्ट्स पण आहे. असे सर्वांचं मिळून ही संच मान्यता बनलेली असते मित्रांनो. आणि हे जवळपास 32 पेजचं आहे. ठीक आहे, प्रत्येक ह्याची आता ह्याला मी समरी वाईज केल्याने त्यांनी पण ड्राफ्ट आपल्याला म्हणजे प्रॉपर एक तक्ता बनवून दिलेलंच आहे. तरी पण मी तुम्हाला फक्त हे दाखवण्यासाठी हे करत आहे की संच मान्यता नेमकी असती तरी कशी, जे आपण म्हणतो आहे ना, संच मान्यता होणं गरजेचं आहे, संच मान्यता होणं गरजेचं आहे. पवित्र पोर्टलमध्ये हे संच मान्यता, मग याच्यातल्या रिक्त पदांचा एक ड्राफ्ट बनवून मागासवर्गीय कक्षाकडे बिंदू नांगोलीसाठी पाठवले जाते. मागासवर्गीय कक्ष आरक्षणाचं म्हणजे सर्वांचं जे आरक्षण आहे भेटलेलं आहे, त्या आरक्षणानुसार ते डिवाईड केलं जाते. ती डिवाईड करून मग बिंदू नामावली अपलोड हे केली जाते. बिंदू नामावली म्हणजे काय, प्रत्येक आरक्षणाला त्यांच्या रिझर्वेशन पर्सेंटेजनुसार म्हणजे आरक्षणाच्या टक्केवारीनुसार त्यांना आरक्षण त्या जागा भेटलेल्या आहेत का, हे मागासवर्गीय कक्ष तपासण्याचं काम करत असते मित्रांनो. त्याला म्हणतो आपण बिंदू नामावली तपासणी. आणि हे आहे संच मान्यता. तर संच मान्यता हे रफ असते, आणि तरी पण त्यांनी आपल्याला पाठवून दिलेलं आहे मित्रांनो. कोणत्या ह्याचे कसं काय आरक्षणानुसार नसते. ठीक आहे, पण तरी पण त्यांनी आपल्याला काही अंशी पाठवलेली माहिती त्यांनी संच मान्यता करून पण घेतलेली आहे.
बिंदू नामावली पण केलेली आहे. आता ह्याच्या संदर्भामध्ये आपण पाहून घेऊ. आता पहा कसं आहे, पूर्ण शिक्षणाधिकारी साहेबांनी सही केलेलं आहे. शाळा प्रमुख, प्रत्येक शाळेचे हेड ऑफिस म्हणजे हेड मास्टर आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी पुणे महानगरपालिका. आता मी तुम्हाला जास्त वेळ न घेता संच मान्यतेचं पूर्ण रिक्त पदे कसे आहेत ते सांगतो. ठीक आहे. पहिल्या पेजवर टेबल दिलेलं आहे. मी तुम्हाला म्हणजे कसं हे करतो. एकदा कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑथेंटिक आणि सत्य माहिती इथंच भेटेल. ठीक आहे. म्हणजे इथून आता तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषद, प्रत्येक महानगरपालिका, नगर परिषद जेवढं 25-26 संच मान्यतेनुसार माझ्याकडे माहिती येतच जाईल. काही आलेलं आहेत अजून. रोज एक दाखवत जाईन, तुम्हाला सांगत जाईन. म्हणून तुम्हाला म्हणतो आहे की मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा. आता पहा, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका हे माध्यमिकचं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पहा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मराठी माध्यम. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, मान्य पदे किती आहेत? 119. कार्यरत पदे 98 आहेत. म्हणजे एकूण किती रिक्त पदे आहेत मराठी माध्यमाचे? मराठी माध्यम किती पदे आहेत मित्रांनो? 21 पदे. 21 पदे रिक्त आहेत. आता ते कसे आहेत ते तुम्हाला दाखवतो आरक्षणानुसार. पहा, अनुसूचित जाती म्हणजे SC मुलांसाठी 11 पदे रिक्त आहेत. ठीक आहे. SC मुलांसाठी 11 पदे आणि समोर जे आहे ST अतिरिक्त 3 आहेत मित्रांनो. म्हणजे मायनस असेल ना, मायनस असेल तर हे अतिरिक्त असते, अतिरिक्त असते बरं का. ठीक आहे. अतिरिक्त, थोडं अक्षर समजून घ्या. ठीक आहे. अतिरिक्त. त्याच्यानंतर आहे विजा अ. विजा अच्या मंजूर पदे 3 आहेत. सॉरी, तक्ता आहेत. संच मान्यतेचे एकूण पदे आहेत. एकूण पदे आता पहा, हे काय दिले, मान्य पदे किती आहेत? 4. त्याच्यानंतर कार्यरत पदे 3. म्हणजे रिक्त पदांचा तपशील किती? 1. म्हणजे हे तर रिक्त पदे मराठीचं पाहतो आपण, तक्ता आहे टक्केवारीनुसार ते आहे. ठीक आहे. आले ध्यानात. हे आरक्षण टक्केवारी आहे बरं का. 3%, 7%, 13%. सॉरी, कन्फ्यूज झालं. पण हे खाली जे आहेत ना, मान्य पदे 4, कार्यरत पदे 3, रिक्त पदे 1 असं आहे. भजब मान्य पदे 3. त्याच्यानंतर मान्य पदे 3 झाले. कार्यरत किती आहेत? 1. रिक्त किती आहेत? 2. म्हणजे यांचे किती झाले? 2. यांचे किती आहेत? 3. ठीक आहे. भजक NTC त्यांना 3.5% आरक्षण आहे. मान्य पदे 4 आणि भरलेली पदे किती आहे तिथं? कार्यरत पदे 12. म्हणजे अतिरिक्त किती झाले? 8. प्रत्येक ठिकाणी NTCचा इश्यू आहे मित्र. NTC प्रकार कुठेतरी अन्याय झाल्यासारखं असं वाटते, म्हणजे झालेलंच आहे. पहा, 12 पदे आहेत भरलेली, म्हणजे आणि मंजूर पदे किती आहेत? 4. म्हणजे इथं 12 - 4 म्हणजे 8 हे अतिरिक्त आहेत. अतिरिक्त पदे आहेत 8 अतिरिक्त. ठीक आहे. अतिरिक्त आहेत. भज ड मान्य पदे म्हणजे मंजूर पदे 2, भरलेली पदे म्हणजे कार्यरत पदे 4. इथं पण अतिरिक्त असला पाहिजे. इथं अतिरिक्त 2 आहेत, इथं 8. ठीक आहे. विशेष मागास प्रवर्ग मान्य पदे. ठीक आहे. मान्य पदे किती? 2, भरलेले किती? 4. हे झालं. आता हे विशेष मागास प्रवर्ग मान्य पदे 2, भरलेली पदे 1. म्हणजे रिक्त पदे पण किती असायला पाहिजे? 1. आलं ध्यानात. पहा, रिक्त पदे 1. त्याच्यानंतर मित्रांनो, इतर मागास प्रवर्ग 19% आरक्षण आहे. मान्य पदे म्हणजे मंजूर पदे 23 आहेत, भरलेले पण 23 आहेत. म्हणजे 0 संख्या इथं रिक्त आहे. कळलं तुम्हाला? OBC 0, OBC 0 संख्या. ठीक आहे. आता EWS मान्य पदे 12, भरलेली 8. म्हणजे रिक्त पदे किती आहेत? EWS 4 पदे आहेत. ठीक आहे. रिक्त पदे. आता येईल SCBC. SCBCवर 10% आरक्षण आहे. मान्य पदे 12 आहेत, भरलेली पदे 2 आहेत. म्हणजे रिक्त पदे किती असलं पाहिजे आहेत मित्रांनो? 10 पदे आहेत. पहा, SCBC 10 पदे रिक्त आहेत. ठीक आहे. हे समजून जावा. म्हणजे अराखीव आता 28% आरक्षणानुसार बघा येतं काय येतं. म्हणजे पॉईंट 23 मान्य पदे आहेत. सॉरी 33. भरलेली पदे 29 आहेत. म्हणजे एकतर ओपनचे किती आहेत? रिक्त 4. ओपन किती आहेत? 4.
असा हा तक्ता आहे, प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही काढून घेतलं. आता काय होईल माहिती आहे का, ही जी संख्या आहे ना मित्रांनो, ही अतिरिक्त संख्या मायनस करून रिक्त पदांचा तपशील दाखवलेलं जाते. ॲक्च्युली तसं होत नाही. ठीक आहे. हे इथं भजक अतिरिक्त आहेत, ह्याचा अर्थ एस सीच्या जागा कमी केल्या जातात का, अशातला भाग नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला हे क्लिअर करणं गरजेचं आहे. आणि जेवढे अतिरिक्त आहेत ना ते एकूण रिक्त पदांमधून मायनस केल्यानंतर हे ढोबळ मानाने आकडा दिसतो, परंतु जे अतिरिक्त ती जागा देत नाही रोस्टरमध्ये, डायरेक्ट रिक्त जे आहे ते डायरेक्ट दाखवल्या जातात. ठीक आहे. असा हे झालं मराठी माध्यम. ठीक आहे, मराठी माध्यम. आता आपण पाहूया उर्दू माध्यम. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक. ठीक आहे, ह्याच्यामध्ये उर्दू माध्यमाचं आपण पाहूया. आता उर्दू माध्यम डायरेक्ट घेतो. मान्य पदे 41, कार्यरत पदे 36, म्हणजे रिक्त पदे किती आहेत 5. त्याच्यामध्ये काही अतिरिक्त वगैरे काही होऊ शकतात. अनुसूचित जाती 5, 5च्या 5 ह्या जागा हे ओपन कन्वर्ट राऊंडमध्ये येतील मित्रांनो. अनुसूचित जमाती ही मायनॉरिटीमध्ये नसते, त्यामुळे हे 5 जागा सरळ आपण ओपन म्हणू. ठीक आहे, ओपनला येतात हे. हां, ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एस टी मान्यपदे 3, कार्यपदे 0, म्हणजे 3 पूर्ण रिक्त आहेत. याच्यामध्ये तडवी पठाण वगैरे काही मायनॉरिटीमध्ये येतात, त्यामुळं ते जागा फिल होतात. ठीक आहे, हे झालं 3 जागा. त्याच्यानंतर इथे 3 रिक्त आहेत, म्हणजे SC 5, ST 3 रिक्त, NT 1 आहे, विशेष विजा 1 मान्यपदे, भरलेली पदे पण 1 आहे, म्हणजे रिक्त पदे 0. त्याच्यानंतर भजब मान्यपदे 1, भरलेली पदे 1, म्हणजे इथं पण 0. ठीक आहे. भजक, हे भजक मित्रांनो नसते मायनॉरिटीमध्ये, मान्यपदे 1 आणि भरलेली पदे 0, म्हणजे रिक्त पदे 1 आहे. ही कन्वर्ट टू ओपनला, हे पण ओपनला येईल. ठीक आहे, हे पण ओपनला येईल. कळलं. आता पाहूया आपण अजून एक. आता बघा, हे काय भजड 1 मान्यपदे, भरलेली पदे 1, म्हणजे 0. आणि विशेष मागास प्रवर्गामध्ये पहा मित्रांनो, मान्यपदे 1, भरलेली पदे 0, म्हणजे इथं पण 1 जागा रिक्त आहे. त्याच्यानंतर इतर मागासवर्गीय 8 पदे मान्य आहेत, भरलेली पदे 4 आहेत, म्हणजे इथं OBCच्या 4 रिक्त आहेत मित्रांनो. ठीक आहे. उर्दू माध्यम OBC 4 रिक्त, OBC 4 रिक्त आहेत उर्दू. ठीक आहे. त्याच्यानंतर EWS मंजूर 8, भरली 1 आणि रिक्त पदे 3, EWS 3 पदे रिक्त आहेत. ठीक आहे. SCBC एकूण मान्य पदे 4 आहेत, भरलेली 0 आहेत आणि हे 4 पदे रिक्त आहेत, म्हणजे SCBC मित्रांनो उर्दूमध्ये नसते. ठीक आहे, SCBC उर्दूमध्ये नसते, त्यामुळे हे सरळ जागा ओपनला जातात. कन्वर्ट टू ओपन म्हणतो त्याला, एक राऊंड लागतो. ठीक आहे, कन्वर्ट टू ओपन हा एक राऊंड असतो, त्या राऊंडमध्ये सर्व जागा ओपनला जातात. SCBC असेल, SC असेल, NTC असेल, काही इतर जे प्रवर्ग आहेत ते सर्व प्रवर्ग इथं ओपनच्या ह्या सर्व जागा रिक्त राहतात, त्यात डायरेक्ट ओपन कॅटेगरीला जातात मित्रांनो. सर्वांना हे भेटतं. तर ओपनचा विषय कसा आहे पहा इथं. मंजूर पदे 11 आहेत, कार्यरत पदे 28 आहेत, म्हणजे अतिरिक्त पदे किती झाले इथं 17. ओपन किती झाले 17 अतिरिक्त आहेत मित्रांनो. उर्दूचा हा खेळ आहे, म्हणजे एकूण रिक्त पदे आता किती राहिले 5. 36 पैकी 41 पैकी 5 हे रिक्त दाखवत आहे, पण हे ओपनच्या जागा तसं काही नसते. इतर जे कॅटेगरीची जागा आहेत जशाच तसे येतात, ते कमी काही होत नाहीत, मला एवढं सांगायचं. त्यामुळं ढोबळ मानाने विचार केला तर मित्रांनो ही 25-26ची संच मान्यता आहे, जे तुम्हाला मी डायरेक्ट सांगितलेलं आहे. अजून एक तक्ता आहे, ती तक्ता तुम्हाला दाखवतो. आता पहा, इथं मराठी माध्यमाच्या शाळेनुसार दिलेलं आहे. पहा, मराठी माध्यमाच्या शाळेनुसार कोणत्या शाळेत किती आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. 25-26ची अतिरिक्त रिक्त पदांचा तपशील. बाबुराव सणस हायस्कूल मराठी माध्यम आहे, एकूण मंजूर पदे 5, कार्यरत पदे 4, रिक्त पदे इतर 1. ठीक आहे, इतर रिक्त पदे 1. त्याच्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्ण प्रशाला आहे मराठी माध्यम, एकूण मंजूर पदे 11, कार्यरत पदे 3, म्हणजे एकूण इथं 8. शाळेनुसार 3 शाळेची माहिती आली, बाकी इतर शाळा पण त्याच्यामध्ये आहेत रोस्टरमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे संत नामदेव माध्यमिक विद्यालय मराठी माध्यम, मंजूर पदे 4, कार्यरत पदे 7, इथं अतिरिक्त असायला पाहिजे. अतिरिक्त 3 आहेत मित्रांनो, इथं अतिरिक्त 3 आहे. ठीक आहे, रिक्त पदे 9, अतिरिक्त पदे 3 असं त्यांनी दाखवले. कार्यरत पदे 14. हे फक्त 3 शाळेची माहिती आहे, इतर शाळा पण ह्याच्यामध्ये आहे संच मान्यतेनुसार. ठीक आहे, 3 शिक्षक अतिरिक्त ते दाखवते तुम्हाला इथं. ठीक आहे, अशा पद्धतीने हे संच मान्यता 25-26 नुसार पुणे महानगरपालिकेची आहे. व्हिडिओ आवडलास एकदा चॅनलला सबस्क्राईब करा.
जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. अशीच माहिती तुम्हाला पूर्ण महानगरपालिकांची, जिल्हा परिषदांची जसे जसे 25-26 संस्मानित रिक्त पदांचा तपशील माझ्यापर्यंत येत जाईल तसं मी तुम्हाला दाखवू जाईल मित्रांनो. धन्यवाद.